सीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकादशी महात्म्य. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कामदा एकादशी. युधिष्ठिरांनी विचारले, वासुदेव, तुम्हाला नमस्कार असो. कृपया तुम्ही हे सांगावे की चैत्र शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, एकाग्र चित्ताने ही प्राचीन कथा ऐका, जी वशिष्ठांनी दिलीप राजाला सांगितली होती. दिलीपने विचारले, भगवन, मला एक गोष्ट विचारायची आहे की चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते. वशिष्ठजी म्हणाले, राजन, चैत्राच्या शुक्ल पक्षात कामदा नावाची एकादशी येते. ती परमपुण्यमय आहे. पापरूपी इंधनासाठी तर ती वनव्या समानच आहे. प्राचीन काळची गोष्ट आहे. नागपूर नावाचे सुंदर नगर होते. तेथे सोन्याचे महल बनलेले होते. त्या नगरात पुंडरीकादी महाभयंकर नाग राहत होते. पुंडरीक नावाचा नाग त्या काळी राज्य करत होता. गंधर्व, किन्नर व अप्सरा देखील तिथे राहत होत्या. तेथे एक श्रेष्ठ अप्सरा होती, जिचे नाव ललिता होते. तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्वही होता. ते दोघे दाम्पत्य जीवन जगत होते. दोघेही कामविकाराने ग्रस्त जीवन जगत होते. ललितेच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती ठसलेली होती आणि ललितच्या हृदयात सुंदर ललिताने घर केले होते. एके दिवशी नागराज पुंडरीक राजसभेत बसून मनोरंजन करीत होता. तेव्हा ललित गायन करीत होता, परंतु त्याच्याबरोबर त्याची प्रिय ललिता नव्हती. गाता गाता त्याला त्याची आठवण आली, म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली आणि जीभ अडखळू लागली. नागांमध्ये श्रेष्ठ कर्कोटकला ललितची अवस्था समजली, म्हणून त्याने पुंडरीक राजाला त्याच्या पायाची गती थांबल्याचे व गायनातील त्रुटीविषयी सांगितले. कर्कोटकचे म्हणणे ऐकून पुंडरीकचे डोळे रागाने लालबुंद झाले. त्याने गाणाऱ्या कामातूर ललितला शाप दिला, दुर्बुद्धे, तू माझ्यासमोर गायन करताना देखील पत्नीला वश झालास. जा, तू राक्षस होशील. पुंडरीक राजाने असे म्हणताच तो राक्षस झाला. भयंकर मूक अक्राळ विक्राळ रूप पाहताच भीती वाटावी असा राक्षस होऊन तो कर्माचे फळ भोगू लागला. ललिता तिच्या पतीचे अक्राळ विक्राळ रूप पाहून मनात खूप चिंतित झाली. दुःखामुळे तिला यातना होऊ लागल्या. काय करू, कुठे जाऊ, माझे पती पापामुळे कष्ट सोसत आहेत. ती रडत रडत घनदाट जंगलात पतीच्या मागे मागे फिरू लागली. वनात तिला एक सुंदर आश्रम दिसला, जेथे एक मुनी शांत बसले होते. कोणत्याही प्राण्यांबरोबर त्यांचे वैर नव्हते. ललिता लगबगीने तेथे गेली व त्यांना प्रणाम करून समोर उभी राहिली. मुनी खूप दयाळू होते. त्या दुःखी स्त्रीला पाहून ते म्हणाले, शुभे, तू कोण आहेस, कुठून आली आहेस, मला खरे खरे सांग. ललिता म्हणाली, महामुने, वीरधन्वा नावाचे गंधर्व आहेत. मी त्यांचीच कन्या आहे. माझे नाव ललिता आहे. माझे पती पापकर्मामुळे राक्षस झाले आहेत. त्यांची ही अवस्था पाहून मी दुःखी झाले. ब्रह्मन, अशा वेळी माझे काय कर्तव्य आहे ते सांगा. विप्रवर, ज्या पुण्याद्वारे माझे पती राक्षस योनीतून मुक्त होतील तो उपाय सांगा. ऋषी म्हणाले, भद्रे, आता चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येत आहे, जी सर्व पापांचे हरण करणारी उत्तम आहे. तू तिचे विधीपूर्वक व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर. पुण्य दिल्यावर क्षणभरातच त्याच्या पापाचे दोष दूर होतील. राजन, मुनींचे हे वचन ऐकून ललिता आनंदित झाली. तिने एकादशीचा उपवास करून द्वादशीला त्या ब्रह्मर्षी जवळच भगवान वासुदेवांच्या मूर्तीसमोर तिच्या पतीच्या उद्धारासाठी असे म्हणाले की, मी जो कामदा एकादशीचा उपवास केला आहे, त्याच्या पुण्य प्रभावाने माझ्या पतीचा राक्षस भाव दूर होऊन जाओ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वशिष्ठजी सांगतात, ललिताने एवढे म्हणताच ललितेचे पाप दूर झाले. त्याने दिव्य देह धारण केला, राक्षस भाव निघून गेला आणि पुन्हा गंधर्व बनला. नृपश्रेष्ठा, ते दोघे पती-पत्नी कामदाच्या प्रभावाने पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर रूप धारण करून विमानावर आरूढ होऊन शोभून दिसू लागले. हे बघून ही कामदा एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. मी लोकांच्या हितासाठी तुमच्यासमोर या व्रताचे वर्णन केले आहे. कामदा एकादशी ब्रह्महत्या इत्यादी पापांचा व पिशाचत्व इत्यादी दोषांचा नाश करणारी आहे. राजन, ही कथा ऐकल्याने वाचल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.